शेतीची कामा सरता सरत नाही. भात तर वारवून झाला, पण आपल्याक लागणारी उकड्या तांदळाची पेज खाऊसाठी भात ठेवलेला होता. ता फक्त आता वारूचा असं पटापट इलय कागद घात आणि पटापट मोडले टाकूक सुरुवात केली. आता पेज खाता तरी कोण हो? आताच्या लोकांका ताप सर्दी झाली तर डॉक्टर पेज खाऊ शकतात. पण ती सगळी लोक चायनीजच्या दुकानात जातात आणि सूप खातात. पटापट भात वारूक घेतल्या, त्या सगळा झालेला भात मी पिशवीत भरून घेतलंय. भात वारवसाठी आज वारव भारीच लागत होतो. म्हटलं आज सगळा भात वारूनच टाकूया. झालेला भात मी पटापट एक एक मोटली करून ती सगळी बांधून घेतली. भात जसा वारून सरला तसा एक एक मोटली मी ओतू घेतली. ही आता शेवटीच मोटली रवलेली. बाकी सगळा भात वारून झाला. तसा आईन पटापट सगळा भात वारू घेतले. हवा पण भारीच लागत होती. आज म्हटला भात सगळा वारूनच होताला. भात कापूचा काय वाटत ना, पण वारू घेतला ना की खास मोपच येतं. अंगात सगळ्या बरा का खाजच उठलेली. वारोच्या भरोश्यावर भात वारू घेतला. वारो जाय तसा आईक हळूहळू थांबाचा लागा आणि वारो येल्यानंतर पुन्हा ता भात वारूचा लागा. जसं असं बघता बघता आमचे सगळे मोठले वारूनच झाले. आता फक्त ते सगळे मोठले आता घरात घेऊन जाऊचे. शेवटच्या मोठलेचा फक्त भात आता भरूचा रवला. ता भात आईन पटापट भरू घेतल्या. तसाच मी आता ती मोठली उकललंय आणि घराची वाट धरलंय. एक एक मोठली करून मी घरात नेऊन ठेवले. आता फक्त शेवटची मोठली रवलेली. ती आईक सांगलंय उकलूक, आईन उकलल्या आणि मी घराची वाट धरली. मी जातोय घरात. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.